सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या सुषमाताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व स्वामी भक्तांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे. स्वामींनी मला कशी साथ दिली, मी स्वामींच्या सेवेत कशी आले, यातील एक एक शब्द हा खरा आहे. मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. माझे सासर हे अहिल्यानगर येथे आहे, पण माझे माहेर हे बीडचे आहे. माझे लग्न झाले. लग्न होऊन मला जवळपास 10-12 वर्ष काळ पलटून गेला होता. माझी आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची होती. माझ्या आईची परिस्थिती खूप हालाकीची होती. मला 4 बहिणी, आम्हाला भाऊ नव्हता. मी सर्वात मोठी असल्यामुळे माझे लग्न 10वीमध्येच करून देण्यात आलं आणि माझे मिस्टर हे स्वभावाने खूप छान होते, सासू सासरे होते. त्यानंतर मला 2 मुले झाले. पण काय झालं की माझे मिस्टर हे चांगल्या ठिकाणी जॉबला नसल्यामुळे खूप साऱ्या अडचणी येत होत्या आणि मुलं आता मोठी होत होती. माझ्या सासू सासऱ्यांचा हॉस्पिटलचा खर्चही खूप वाढलेला होता. त्यामुळे आम्हाला काही पैसे पुरत नव्हते आणि माझे मिस्टर हे बारमध्ये कामाला होते. त्यामुळे त्यांना ड्रिंकचं व्यसन हे होतं. ते ड्रिंक करायचे, पण अगोदर ते खूप लिमिटमध्ये ड्रिंक करायचे, पण त्यांचं हे व्यसन दिवसेंदिवस वाढत चाललेलं होतं. अगोदर ते फक्त रात्री करायचे, तर आता ते दिवसा देखील करू लागले. त्यामुळे खूप टेन्शन मला येत होतं की काय करावं, काही कळत नव्हतं. सर्वजण म्हणायचे की तू त्याला कंट्रोल कर, नाही केलं तर खूप मोठे भयानक संकटांना पुढे सामोरं जावं लागेल. मलाही ते सर्व काही दिसत होतं, पण करणार काय. माझे मिस्टर आता ऐकत नव्हते. त्यांना खूप भयानक ड्रिंकचं व्यसन लागलेलं होतं. मुलंही मोठी होत होती, मुलांवरती त्याचे परिणाम होत होते. मी आता धुणे भांड्याचे काम घरोघरी जाऊन करू लागलेली होती, कारण दुसरा पर्यायच माझ्याकडे नव्हता. शिक्षणही फार झाल्यामुळे मी काही दुसराही व्यवसाय करू शकत नव्हते आणि व्यवसायासाठी देखील फार काही पैसे आमच्याकडे नव्हते. पण जिथे मी धुणे भांड्याला जायची ना, त्या रस्त्यामध्ये मला महाराजांचा मठ लागायचा. तिथे गेल्यावर शांती मिळायची. मी महाराजांशी एकटे दुपारी खूप बोलायची. मठ बंद असायचा, पण मी बाहेरून महाराजांशी एकरूप होऊन बोलायची, महाराजांशी खूप भांडायची. स्वामी, केव्हर असं चालणार आहे? तुम्ही माझ्याकडे लक्ष देणार आहात की नाही? सर्वजण म्हणतात तुमची सेवा केल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होतं, तर माझं का बरं व्यवस्थित होत नाही? मी महाराजांचं नामस्मरण करायची आणि जाता येता दर्शन घेत असायची. मला याच्यातून बाहेर काढा असं मी स्वामींना म्हणायची. त्यांची ड्रिंक सुटू द्या आणि मला ह्या कामातून बाहेर काढा, मला काहीतरी व्यवसाय द्या असं मी स्वामींना सारखी म्हणायची. पण माझी काही इच्छा पूर्ण होत नव्हती. रोजचा माझा दिनक्रम होता, सकाळ संध्याकाळ महाराजांशी जायचं आणि हेच बोलायचं. रोजचं रुटीन होतं. दुसरी बाकीची सेवा वगैरे काहीच नव्हती. घरामध्ये देवघर देवारा वगैरे काहीच नाही. घरामध्ये सतत भांडणं, चिडचिड आणि असंच चालू होतं. कोणी काही पैसे वगैरे दिले तर मिस्टर मला मारहाण करून ते पैसे घेऊन जायचे. इथपर्यंत परिस्थिती आलेली होती. त्यामुळे मला काय करावं तेच कळत नव्हतं. कुणाचाच आधार नव्हता. आई वडीलही खूप म्हातारे झालेले होते. त्यांच्याकडे जाऊ आणि मी काय करू असं व्हायचं. आता ह्या लेकरांना कोण सांभाळणार, असे खूप मोठे प्रश्न पुढे उभे राहत असायचे. त्यावेळेस मग स्वामीच माझा आधार बनले. स्वामींशिवाय कुणाचाच आधार नव्हता. माझी जी दुसरी बहीण आहे तिला सोलापूर येथे दिलेलं होतं. सोलापूरमध्ये दिलं आणि अचानक तिची जी काही सासू आहे ती एक्सपायर झाल्यामुळे आम्हाला तिथे जाणं भाग पडलं. मी आणि माझे मिस्टर, मुलं, आम्ही सर्वजण तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तो सर्व काही कार्यक्रम जो होता तो आम्ही कार्यक्रम हे केला. अंत्यविधी वगैरे सर्व झालं. आम्ही मुक्कामी तिथे थांबलो. दुसऱ्या दिवशी निघायचं तर अचानक काय झालं की दुसरे जे मेव्हणे होते ते म्हटले की आपण अक्कलकोटला आता एवढे जवळ आलो तर स्वामींच्या दर्शनाला जाऊया. माझीही मनामध्ये खूप इच्छा होती की अक्कलकोट मी कधीच बघितलेलं नव्हतं. स्वामींचं फक्त ते मठामध्ये दर्शन घ्यायची, स्वामींची अशीच तिथे मूर्ती असेल असं मला वाटायचं. कुठेच काही बघितलेलं नव्हतं. अक्कलकोट फक्त ऐकलेलं होतं की स्वामी अक्कलकोटचे आहे, तिथे स्वामी महाराज राहतात म्हणून. मला खूप आनंद झाला. मिस्टर नाहीच म्हणत होते, कारण आमच्याकडे पैसे नव्हते, फक्त घरी जाण्यापुरते पैसे होते. तर ते म्हटले पैशाची काळजी करू नका, मी पैसे देतो. आता एवढे जवळ आलोय, परत आपलं येणं होतं की नाही होतं हे माहीत नाही. म्हणून मग त्यांनी
आम्हाला जबरदस्तीने अक्कलकोट येथे घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर देखील माझे मिस्टर हे ड्रिंक करूनच तिथे आलेले होते. ड्रिंक त्यांनी केलेली होती, कारण त्यांना त्याशिवाय ते राहूच शकत नव्हते, इतकी परिस्थिती झालेली होती. ते ड्रिंक करून तिथे गेले. मला तिथे गेल्यानंतर रडूच आवरत नव्हतं. खूप अनावर झालं. वटवृक्षाच्या जवळ जाऊन मी महाराजांशी खूप रडली. महाराज, बघा ना, ही कुठल्या परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर आलेले आहे. हे तुम्हाला लवकरच बंद करावं लागणार आहे, कारण तुमच्याशिवाय मला कोणाचाच आधार नाही. तुम्हीच माझे माय बाप बंधू सखा आहे. तुम्ही ज्याप्रमाणे मला मंत्रामध्ये सांगितलं आहे, मला माय न बाप न बंधू, सखा सोयरा सर्व तू दीनबंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हावी न प्रार्थो कुणाला. स्वामी, असंच काही माझ्या आयुष्यात आहे. तुम्हाला आता बघायचं आहे या लेकराकडे. मी खूप व्याकुळतेने तुमच्याकडे आलेली आहे, अशी स्वामींना विनंती केली. तिथून विभूती घेतली, मिस्टरांना विभूती लावली. सोबत विभूती घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी स्वामींची मूर्ती वगैरे काहीच आणली नव्हती, कारण घरामध्ये त्याची तेवढी सेवा वगैरे झाली पाहिजे. मला फार वेळ नव्हता. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो असेच माझे दिवस चालले. आणि मग अचानक माझी जी काही बहीण आहे ती म्हटली की तू एक काम कर, तू भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू कर म्हणून असं म्हटली. तर मी म्हटलं की पण मला सकाळ सकाळ मंडीमधून भाजीपाला कोण आणून देईल, कारण महाराजांना मी हेच मागत होते की स्वतःचं मला काहीतरी द्या, स्वतःचा व्यवसाय द्या, कमी खर्चातून मी जास्त पैसे कमवू शकेल असं मला काहीतरी व्यवसाय द्या, पण तो माझा हक्काचा पाहिजे. कुणाच्या घरचं काम मला करायला अजिबात आवडत नाही, असं मी स्वामींना म्हणायची. आणि तिने हा कल्पना दिली. मग मी काय केलं की माझ्या मिस्टरांना म्हटलं की तुम्ही एक काम करा, भाजीपाला मला सकाळ सकाळ मंडीतून आणून द्या, त्यानंतर मी दिवसभर तो विकेल, असं मी त्यांना म्हटले. तर ते मला खूप रागवले की आता तुला हे चालू करायचं आहे का, असं म्हटले. आणि तर मी म्हटलं की करा ना, पण त्यांना पण पैशाची गरज होती. ते काय म्हटले की ठीक आहे, दे म्हणून पैसे. त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले. आणि आता मी म्हटलं हे पाठी लवकर गेले तर भाजीपाला घेऊन येतील, पण स्वामी भक्तांनो त्या उलटच घडलं. ते भाजीपाला घेऊन न येता ते त्या पैशाची ड्रिंक करून आले. आणि हे बघितल्यानंतर मला पुन्हा एकदा खूप रडायला यायला लागलं. महाराज, काय चालू आहे हे, असं वाटलं. आणि मिस्टरांनी मला त्या दिवशी खूप मारहाण केली, खूप मला मारलं. त्यावेळेस मला खूप रडू यायला लागलं की स्वामी, का बरं माझ्यासोबत असं घडत आहे? मी तर चांगल्यासाठी करत होते, का बरं असं झालं आहे? तुम्ही माझ्यासोबत नाही आहात का? जर नसेल तर मला काहीतरी संकेत द्या, असं मी त्यांना म्हटले. पण मग मी दुसऱ्या दिवशी ठरवलं की आज मी मिस्टरांना पाठवणार नाही, तर मी स्वतः जाणार आहे. महाराज माझ्यासोबत येतील असा विश्वास मला होता. मी घरातून पहाटेच निघली. विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो, पहाटेचे जे काही ऑटो असते ते ऑटो पहाटे चालू नसतात, पण त्या दिवशी अचानक माझ्या पाठीमागून एक ऑटो आली आणि ते म्हटले, ताई कुठे जायचं आहे? हा शब्द ऐकल्यानंतर जणू काय आपलं व्यक्तीने कसं आपल्याला आवाज दिल्यानंतर आपण त्याला मागे वळून बघतो, तसंच मला झालं. कोणीतरी आपली व्यक्ती आली आहे आणि त्यांनी मला आवाज दिला आहे. मी म्हटलं की मला मंडीमध्ये जायचं आहे. तर ते म्हटले मी देखील तिकडेच चाललेलो आहे, तर तुम्ही चला म्हणे. मला खूप आनंद झाला की महाराजांनीच हे माझं निवेदन केलं. मग मी मंडीत गेले, तिथे सर्व काही भाजीपाला वगैरे घेतला आणि पुन्हा त्याच ऑटोमध्ये मला घरी मी आले, सर्व काही व्यवस्थित. आणि मग मी गाडी वगैरे लावली. आणि विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो, 11 वाजेपर्यंत माझा जो काही भाजीपाला होता तो सर्व काही विकला गेला. खूप आश्चर्यकारक ही घटना घडली. असं विश्वासच बसत नव्हता की एवढ्या लवकरही संपेल. आणि त्याच्यातून मला 300-400 रुपये हे मिळाले होते. मला खूप आनंद झाला. जोपर्यंत तो भाजीपाला होता तोपर्यंत मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप त्याच्यावरती करत होते, त्यामुळेच हे झालं. आणि मग मला विश्वास पटला की ही महाराजांचीच लीला आहे. एवढ्या दिवस मी त्यांना मागत होते, त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. आता मला व्यवसाय मिळाला आहे, आता हा व्यवसाय मी सोडणार नाही, असं मी म्हटले. आणि मिस्टर मला खूप रागवले. 2-3 दिवस त्यांनी खूप रागवले. पण नंतर हळूहळू काय झालं की त्यांना पण पैसे दिसू लागले. त्यांना पण वाटायचं की पैसे येत आहेत तर मलाही पैसे मिळतील. मग त्यांनी जी बारमधली नोकरी होती ती नोकरी सोडून दिली. त्यानंतर मग आता ते 1-1.5 महिन्यानंतर ते स्वतः जाऊन मला तो भाजीपाला आणून देऊ लागले. त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि मग हळूहळू करता ते देखील तिथेच थांबू लागले. मग मी म्हटलं की आता आपण याच्यासोबत दुसरं देखील काहीतरी करूया. मग मी स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकल्या, मठात गेले. स्वामींना म्हटलं की
की कुठलाही व्यवसाय करू. तिथे जवळच एक गणपतीचं मंदिर होतं आणि महालक्ष्मीचं देखील मंदिर होतं. मग त्यामुळे मी म्हटलं की आम्ही फुलाचा व्यवसाय त्याच्यासोबत करू का. हा स्वामींना मी हे केलं, चिठ्ठी टाकली आणि त्याच्यामध्ये होकार आला. स्वामींचा होकार आला म्हणून मी बिनधास्त झाली आणि मग मी म्हटलं की सकाळी सकाळी आपण फुले देखील आणत जाऊ, फुले देखील लावू, हार देखील बनवू असं मी ठरवलं आणि आम्ही तसंच करू लागलो. दोघंही सकाळी जाऊ लागलो आणि सर्व काही सामान घेऊन घरी येऊ लागलो. जो ऑटोवाला मला पहिल्या दिवशी मिळाला होता तोच मला आत्तापर्यंत आम्हाला घेऊन जात होता आणि येतही होता. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आमचा व्यवसाय हा असा वाढत गेला की आम्हाला कळत नव्हतं की म्हणजे आम्हाला तो माल पुरतच नव्हता, इतका व्यवसाय आमचा वाढला गेला. आम्ही सर्व काही, मी भाजीपाला आणायचे, फुलांचे हार बनवायचे, फुलंही विकायचे. त्यामुळे खूप नफा आम्हाला होऊ लागला आणि हळूहळू आमची परिस्थितीही सुधरू लागली. महाराजांनी त्या दरम्यान हळूहळू माझ्या मिस्टरांची ड्रिंक देखील कमी होऊ लागली. आता बारमध्ये ते कंटिन्यू तिथे असायचे त्यामुळे ते घेत असायचे, पण बारची जी नोकरी आहे ती सुटल्यामुळे त्यांची ही दारू खूप कमी झाली होती. ते आता रात्री घेऊ लागले होते. 50% फरक त्यांना हा पडलेला होता. मी तारक मंत्राचं तीर्थ त्यांना बनवून देत होती, बाकी दुसरी कुठलीच सेवा नाही. नामस्मरण आणि तारक मंत्र ही सेवा कंटिन्यू मात्र माझी चालू होती. ती तीर्थ त्यांना मी देत होते आणि हळूहळू करता 1 वर्षामध्ये माझ्या मिस्टरांची पूर्ण ड्रिंक ही बंद झाली. महाराजांनीच त्यांच्यावरती जे काही केलं ते महाराजांनीच केलं, कारण करता करविता तूच एक स्वामीनाथा. सर्व काही व्यवस्थित स्वामींनी केलं. आज मी माझी परिस्थिती जी अगोदरची आहे ती बघितली, आत्ताची बघितली तर खूप माझ्या परिस्थितीमध्ये फरक आहे. त्यावेळेस अक्षरशः घरामध्ये शिजवायला देखील काही राहत नसायचं, पण जेव्हापासून मी स्वामींना मानायला लागली, स्वामींची नामस्मरण करायला लागली, तेव्हापासून एक दिवस असा झाला नाही की माझे मुलं हे उपाशी झोपले असतील. मला घरातून काही ना काही कोणी आणून द्यायचं, काही व्हायचं, मी ते शिजवायची, करायची आणि मुलांना खाऊ घालायची. ही स्वामींचीच कृपा होती. आज मी माझ्या नगरमध्ये स्वतःचं घर घेतलं आहे, ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे आणि ह्या व्यवसायावरतीच घेतलेलं आहे. बाकीचं आम्हाला कुणाचाच आधार नाही. आणि मग दुसरं देखील याला जोडधंदा काहीतरी करावा असं मनामध्ये येत होतं, पण आता काय करावं असं वाटलं. मिस्टर म्हटले की तू आता हे सांभाळू शकते, तर आपण एक काम करू, आपण एक ऑटो घेऊया. पण ऑटो घेण्यासाठी आम्हाला कोणीच मदत करत नव्हतं. आता आमच्याकडे थोडेसे पैसे साचलेले होते, पण आणखी आपल्याकडून हप्ते जातील की नाही, सर्व काही व्यवस्थित होईल का असं मध्ये खूप शंका येत होत्या. तर माझे जे काही मेवणे आहे ते म्हटले, अचानकच त्यांचा फोन आला. त्यांना आम्ही सांगितलं की असं असं आहे, तर ते म्हटले ठीक आहे, माझ्याकडे पैसे आहे, मी तुम्हाला पैसे देतो, तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा पैसे मला रिटर्न करा. असं जेव्हा ते म्हटले त्यावेळेस स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली असं वाटलं. मग आम्ही गेलो आणि ऑटो घेतली. अक्षरशः माझ्या मिस्टरांना ऑटो देखील चालायला येत नव्हती, तर मग आम्ही काय केलं की त्यांना ऑटो देखील स्वामींनी चालवायला शिकवली. कारण ज्यांनी स्वामींनी माझ्या मिस्टरांना ऑटो शिकवली ते स्वामींचे खूप निस्सीम भक्त होते. त्यांची जी ऑटो होती त्यांच्या ऑटोमध्येच आम्ही सर्व काही करत होतो आणि ते म्हटले की मी त्यांना शिकवल. ही स्वामींनी त्यांना ऑटो देखील स्वामींनी शिकवली आणि मग माझे मिस्टर त्याच्याबरोबर मग आता आम्हाला जे काही आम्हाचे ऑटोला पैसे जात होते सकाळ सकाळी माळ आणायला, ते पैसे देखील आमचे आता वाचायला लागले, कारण स्वतःचे ऑटो झाल्यामुळे. आणि विशेष म्हणजे जे काही हप्ते आहे, आमचे जे हप्ते ते एकदम बरोबर हप्ते एवढे पैसे होत होते आणि महिन्याला जे काही घरात खर्च लागत होता त्याचे पैसे निघत होते. इतकं स्वामींचं निवेदन हे छान झालेलं होतं. स्वामींनी इतकं सुंदर निवेदन केलेलं होतं. हे निवेदन बघून प्रत्येकजण थक्क होत होता. माझ्या ज्या काही दुसऱ्या बहिणी आहे त्या देखील माझं बघून स्वामींची सेवा करायला लागल्या. मी आत्ता देखील तुम्हाला सांगते, मला एका जागेवर बसून घरात बसून पोथी वाचायला अजिबात वेळ नाही, पण मी सारखी कामामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करते, तारक मंत्र बोलते, दुसऱ्या कुठल्याच सेवा करत नाही. आणि विशेष म्हणजे महाराजांचे जे काही अनुभव आहे ते अनुभव मोबाईलवरती ऐकते, त्याने माझा स्वामींवरचा विश्वास आणखी दृढ होतो. मी स्वामींची आणखी सेवा करावीशी मला वाटते. मी आणखी नामस्मरण करते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एकच गोष्ट असते, ती म्हणते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण. मला
आत्तापर्यंत माझ्याकडून एक देखील स्वामीचरित्र पारायण घडलेलं नाही. फक्त नामस्मरणाने महाराजांनी असं काही माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवले आहे ते मी तुम्हाला शब्दात देखील सांगू शकत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील असंच वाटत असेल की तुमचे देखील याच्यामध्ये खूप सारे बदल व्हावे, तर तुम्ही फक्त एकच करा, तुम्ही खूप सारं नामस्मरण करा, तुमचे कर्म चांगले ठेवा, मन चांगलं ठेवा आणि स्वामींना स्मरून सर्व काही त्यांना अर्पून नामस्मरणाची सेवा करा. तुमच्या देखील सर्व चांगल्या इच्छा महाराज लवकरच पूर्ण करतील हा विश्वास मला स्वामींनीच दिलेला आहे. असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.